नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसके लॉजिक करिअर काउन्सिलिंग मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। एमएसटी सीईटी, पीसीएम आणि पीसीबी ग्रुप यांची फॉर्म भरण्याची आज 20 फेब्रुवारी 2026 रोजी अंतिम दिनांक आहे। अद्याप ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नसतील असे विद्यार्थी आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फॉर्म भरू शकतात। पीसीएम हा इंजिनिअरिंग साठी आहे, पीसीबी हा फार्मसी आणि ऍग्रीकल्चर साठी फॉर्म आहे। ज्याही विद्यार्थ्यांनी अद्याप फॉर्म भरलेले नसतील असे विद्यार्थी आज 5 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन आणि पेमेंट करून आपला फॉर्म पूर्ण करू शकतात। ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे असे सर्व विद्यार्थी आज तुम्ही एक काम करायचं आहे मित्रांनो, तर आपण आपला महासीईटी पोर्टल ओपन करून त्यामध्ये आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड एंटर करून आपला फॉर्म पूर्ण झाला आहे की नाही याची एकदा खात्री करून घ्या। कधी कधी असं होत असतं मित्रांनो, फॉर्म भरल्यानंतर पेमेंट रिकन्सिल होत नाही, तर त्यावेळेस तुम्हाला अडचण येऊ शकते आणि तुमचं पूर्ण वर्षही वाया जाऊ शकतं। त्यासाठी आपल्याला करायचं काय, महासीईटी पोर्टल हे ओपन करायचं आहे। ctselmahacet.org हा पोर्टल आपण ओपन करा। ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सीईटी एक्झामिनेशन पोर्टल 2026-27 असं दिसेल, त्यावर क्लिक करा। त्यावर क्लिक केल्यानंतर आपण जो काही रजिस्ट्रेशन केलेला आहे, ज्यावेळेस आपण जो मेल आयडी वापरलेला होता तो मेल आयडी वापरून आपल्याला आपलं पोर्टल लॉग इन करायचं आहे। त्यानंतर आपल्या समोर स्क्रीन असेल आलेली दिसेल, या ठिकाणी आपण आपला जो काही मेल आयडी असेल तो टाका। रजिस्ट्रेशन केलेला जो मेल आयडी आहे तोच मेल आयडी लागेल। त्यानंतर आपला जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड टाका। पासवर्ड टाकल्यानंतर साइन इन करा। साइन इन केल्यानंतर आपल्या समोर ही स्क्रीन आलेली दिसेल। या स्क्रीन मध्ये आपण आता सीईटी रजिस्ट्रेशन बघणार आहोत। जे नवीन विद्यार्थी ते सुद्धा इथून रजिस्ट्रेशन करतील, ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे ते सुद्धा इथून रजिस्ट्रेशन आपलं झालंय की नाही हे बघू शकतात। या रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या ज्या काही सीईटीचे फॉर्म भरणं चालू आहेत किंवा जे झालेले आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। आपण एमएसटी सीईटीचा फॉर्म भरलेला आहे हे आपल्याला कशावरून समजेल, या ठिकाणी एनरोल झालेलं दिसेल। जर एनरोल नसेल मित्रांनो तर असं समजायचं आता आपला फॉर्म हा इनकम्प्लीट आहे, पूर्ण झालेला नाहीये। ज्या विद्यार्थ्यांच्या समोर असं एनरोल दिसेल त्या विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचं की आपला फॉर्म पूर्ण झालेला आहे। जर नसेल कळत, जे जे आपण फॉर्म भरलेले असेल, जसं समजा आपण लॉचा भरलेला आहे, नर्सिंगचा भरलेला, जे काही फॉर्म तुम्ही भरलेले असतील या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी एनरोल झालेलं दिसेल। ज्या ठिकाणी एनरोल झालेलं आहे समजून घ्यायचं की आपला फॉर्म हा पूर्ण झालेला आहे। आता पुन्हा यावर आपण क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आपण जो काही फॉर्म भरलेला होता तो पूर्ण फॉर्म आपल्याला या ठिकाणी दिसेल। तो फॉर्म ज्यावेळेस हा पूर्ण असा दिसेल त्यावेळेसच खात्री करून घ्या मित्रांनो की आपला फॉर्म हा पूर्ण झालेला आहे। हा पूर्ण फॉर्म तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। जर पूर्ण फॉर्म प्रिंट झालेला दिसत नसेल तर याचा अर्थ तुमचं काहीतरी पेंडिंग राहिलेला आहे। मित्रांनो आजच वेळ आहे, आत्ताच आपण आपला फॉर्म कंप्लीट आहे का इनकम्प्लीट हे लॉग इन करून चेक करू शकता। जर आपल्याला काउन्सिलिंग संदर्भात पुढील काही मदत लागत असेल तर नक्की आमच्या एसके लॉजिक करिअर काउन्सिलिंगची आपण संपर्क करू शकता। जर विद्यार्थ्यांचं या फॉर्म मध्ये काही चूक झाली असेल तर ज्यावेळेस सीईटी सेल कडून नोटिफिकेशन येईल करेक्शन करण्याचं, त्यावेळेस तुम्हाला नक्की कळवण्यात येईल। ज्या काही दुरुस्त्या असतील, पर्टिक्युलर दुरुस्त्या आपण त्याच्यामध्ये करू शकतो। थँक्यू।